नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण भाग 4 मधील उपयोजित मराठीमधील अनुवाद हे बघणार आहोत. सर्वप्रथम आपण यातला प्रास्ताविक बघूया. अनुवाद म्हणजे काय? अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन. आपण याचा प्रास्ताविक बघूया. जगातील विविध देशात राहणाऱ्या लोकांचे सामाजिक सांस्कृतिक जीवन वेगवेगळे आहे. त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्या त्या ठिकाणच्या साहित्यात तेथील लोकजीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते. माणसाला परस्परांचे जीवन, संस्कृती, परंपरा आणि ज्ञानसंपदा इत्यादी जाणून घेण्याची जिज्ञासा असते. बघा, प्रत्येक ठिकाणची ही सामाजिक सांस्कृतिक जीवनशैली ही वेगवेगळी असते. आपल्या भारतामध्ये जर आपण वेगवेगळ्या प्रांतात गेलो, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जरी गेलो, तरी पण काही ना काही प्रमाणामध्ये कुठे ना कुठे काहीतरी वेगळेपणा आपल्याला हा जाणवतच असतो. म्हणून जगातील विविध देशांमध्ये राहणाऱ्या लोकांचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन हे वेगवेगळे असते. तसेच त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक परिस्थितीसुद्धा ही वेगवेगळी असते. तसेच त्या त्या ठिकाणच्या साहित्यात तेथील लोकजीवनाचे प्रतिबिंब पडलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, तेथील बोलीभाषा किंवा तेथील लोकजीवन, तिथे राहण्याची पद्धत म्हणा किंवा बोलण्याची पद्धत म्हणा, या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काही फरक हा जाणवतोच. माणसाला परस्परांचे जीवन, संस्कृती, परंपरा आणि ज्ञानसंपदा इत्यादी जाणून घेण्याची जिज्ञासा असते. बघा, मनुष्याची ही वृत्ती आहे की काहीतरी जाणून घेण्यासाठी मनुष्य हा सतत काही ना काही प्रयत्न करत असतो. एकमेकांच्या जीवनाबद्दल, तिथल्या संस्कृतीबद्दल, परंपरांबद्दल, तसेच काही ना काही ज्ञान संपादन करण्यासाठी मनुष्य हा सतत धडपडत असतो आणि त्याला एक प्रकारची जिज्ञासा असते. या जिज्ञासापूर्तीचे एक साधन साहित्याचा अभ्यास हे असते. परंतु भाषेच्या अडसरामुळे सर्वांना ते शक्य होत नाही. जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा शोध लावायचा असेल किंवा काही दुसऱ्या देशामध्ये जाऊन जर आपल्याला काही रिसर्च करायचे असतील, काही शोध निबंध करायचे असतील, तर तिथे गेल्यानंतर सर्व भाषा आपल्याला अवगत असतीलच असं नाही. त्याच्यामुळे आपल्याला तिथली भाषा, मग आपल्याला समजा शोध लावायचा असेल तर मग ती पहिले भाषा शिकावी लागेल त्या देशात जाऊन, आहे ना. तर हे प्रत्येक वेळेस पॉसिबल नाही आहे. तर ज्यांना कोणाला शोध लावायचा असेल, मग ते काय म्हणतील की तिथे गेल्यानंतर तर आपल्याला ती भाषा येत नाही, मग आपण काय करायचं. म्हणून मग काही जण तो विषय तिथेच थांबवून देतात. अशा परिस्थितीमध्ये तो मार्ग असतो तो अनुवादाचा. मग अशा परिस्थितीमध्ये ज्याला दोन्हीही भाषा येतात, समजा आपल्या इथली भाषा आपण आपल्या भाषेत बोललो, म्हणजे एखादी मराठी आणि तिथली फ्रेंच असेल, चायनीज असेल, जे काही कोणती भाषा असेल, समजा त्या व्यक्तीला त्या दोन्ही भाषा अवगत असतील, तर तो ती ट्रान्सलेट करून आपल्याला या गोष्टीसाठी मदत होऊ शकते. स्रोत भाषेतील साहित्याचा लक्ष्य भाषेत अनुवाद झाला की माहितीची, ज्ञानाची देवाणघेवाण सुलभ होते आणि साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी विषयांची माहिती एका भाषेतून दुसऱ्या भाषेत, जगातल्या एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचते. बघा, स्रोत भाषा म्हणजे काय की जी मूळ भाषा आहे. स्रोत भाषेतील साहित्याचा लक्ष्य भाषेत अनुवाद झाला म्हणजे जी आपली जी भाषा आहे, जी आपली पहिली भाषा आहे, तिला म्हणतात स्रोत भाषा. आणि लक्ष्य भाषेतील म्हणजे काय की जी आपल्याला दुसरी ट्रान्सलेट करायची आहे, तिला म्हणतात लक्ष्य भाषेत. अनुवाद झाला की माहितीची, ज्ञानाची देवाणघेवाण ही सुलभ होते. म्हणजे आपल्याला समोरच्याला जे काही सांगायचं आहे, जर एखादा ट्रान्सलेटर आपल्याला भेटला तर या सर्व गोष्टी करण्यास आपल्याला सुलभता प्राप्त होते आणि साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी विषयाची माहिती
ज्या काही आपल्याला रिसर्च करायचे आहेत किंवा जे काही आपल्याला शोध लावायचे आहेत त्या विषयांची माहिती एका भाषेतून दुसऱ्या भाषेत करायला सुलभ जाते आणि जगातल्या एका भागातून दुसऱ्या भागात ती पोहोचवली जाते. पूर्वी संपर्काची साधने मर्यादित होती, तसेच अनुवादाचे कामही मर्यादित स्वरूपात होत होते. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग जवळ आले आहे. तसेच ज्ञानाच्या विस्फोटाने विज्ञान तंत्रज्ञान आणि साहित्य तसेच अन्य क्षेत्रातील माहितीच्या देवाणघेवाणीची गरज फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनुवादाच्या कार्याला आता खूप महत्त्व प्राप्त झाले आहे आणि अनुवादकांना अनेक संधी उपलब्ध होत आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल नव्हते, फोन नव्हते, त्यावेळेस सर्व साधनांमुळे काय होत होतं, मर्यादित क्षेत्र होतं एक. तसेच अनुवादाचे कामही मर्यादित स्वरूपात होत होते. परंतु आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाची एवढी प्रगती झाली आहे की ज्यामुळे सर्व जग हे जणू काही जवळ आलेलं आहे. आज जे सोशल मीडिया याच्यामुळे तर आणखीनच ते जवळ आलेलं आहे. तसेच ज्ञानाच्या विस्फोटाने विज्ञान तंत्रज्ञान आणि साहित्य तसेच अन्य क्षेत्रातील माहितीच्या देवाणघेवाणीची गरज फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व गोष्टींमुळे काय झालेलं आहे की ज्या गोष्टी आपण आज यूट्यूबला सगळ्या गोष्टी सर्च करू शकतो. आपल्याला जे काही एखाद्या विषयाबद्दल आपल्याला जर कुठल्या पुस्तकातून म्हणजे आजकाल पुस्तकं शोधण्याची सुद्धा गरज नाही. यूट्यूबला जर काही सर्च मारलं तर यूट्यूब आपल्याला सर्व काही माहिती देतो. त्यामुळे अनुवादाच्या कार्याला आता खूप महत्त्व प्राप्त झाले आहे आणि अनुवादकांना अनेक संधी उपलब्ध होत आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इतकेच बघूया.